भारताच्या योगविद्येचं महत्त्व अवघ्या जगानं ओळखलं आणि 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिनाला संपूर्ण जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळू लागला। आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024ची उलटगणतीही सुरू झाली असून योगासनांची प्रात्यक्षिकं दाखवणारी मालिका सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करत आहोत। पाहुयात या मालिकेतल्या आजच्या भागात पर्वतासन या आसनाविषयीची अधिकची माहिती। नमस्कार मित्रांनो, आज आपण पर्वतासन करूया। त्याकरता पद्मासन हे आधारासन असतं। प्रथम प्राथमिक शिथिलावस्था बसलेली, डोळे उघडून मान सरळ करून दोन्ही पाय जवळ घ्यावेत, हात बाजूला घ्यावेत। पद्मासन करता उजवा पाय गुडघ्यामध्ये दुमडून त्याला टाचेला चवड्याला पकडून त्याला पीळ द्यायचा। हीच प्रक्रिया जर दुसऱ्या बाजूला केली तर ते पद्मासन होतं। जर जमत नसल्यास एकच पाय असा प्रकारे दुमडला की त्याला अर्ध पद्मासन असं म्हणतात। तर हे आता पद्मासन आहे। गुडघ्यावरती हात आहे, ज्याला द्रोण मुद्रा असं म्हणतात। महत्त्वाचं म्हणजे पाठीचा कणा सरळ आहे, हनुवटी जमिनीला समांतर आहे। दोन्ही तळहात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यावेत, म्हणजे दोन्ही मनगट उदर आणि छाती याच्यामध्ये यावेत। कोपरापासून कोपरापर्यंत एका रेषेत सरळ जमिनीला समांतर आहे। खांद्याची हालचाल करत करत हळूहळू दोन्ही हात पुढे घ्यावेत। चार बोटे एकत्र आहेत, अंगठा किंचित दूर आहे। कपाळापर्यंत आल्यानंतर किंचित खांद्यातून हात मागे घ्यावे, जेणेकरून आपले मनगट ही टाळू प्रदेशावरती असतील। आणि आता कोपराची हालचाल सुरुवात करायची सावकाश। नमस्कार मुद्रा तशीच राहू द्यावी, हनुवटी जमिनीला समांतर आहे, डोळे मिटावे, चेहरा पूर्णपणे शिथिल ठेवायचा। बाकी सबंध शरीरामध्ये खेच आहे खरं म्हणजे, कारण खेचणारं हे आसन आहे। पाठीच्या कण्याला धडाला पूर्णपणे खेचणारं आसन आहे। डोळे बंद आहेत, जास्त शरीर शिथिल आहे, ज्याला भेदात्मक शिथिलीकरण असं म्हणतात। आणि मन श्वासावर आहे। इथं छातीचा श्वास अजिबात शक्य नाही, केवळ उदरश्वसनीय उदरश्वसन म्हणजे श्वासपटेली श्वसन इथं चालू आहे। येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर आपलं मन। पाठीच्या कण्याला अतिशय उत्तम आसन, वाढत्या वयात उंची वाढवायला किंवा नंतरच्या अवस्थेमध्ये स्पॉन्डिलोसिस सारखे प्रकार कमी करण्याच्या दृष्टीनं छातीला पोटातील अवयवातील अतिशय उपयुक्त आसन। डोळे उघडून हळूहळू कोपर दुमडायला सुरुवात करावी। टाळूच्या मध्यभागी ते पोचल्यानंतर खांद्यातून हळूहळू त्यांना पुढं घ्यावं आणि उदर आणि छाती याच्यामध्ये हात आल्यानंतर नमस्कार मुद्रा सोडून गुडघ्यावर हात ठेवावे आणि मग पद्मासन सोडावं।